देवाची माथा घालून या भार, सांडी कलेवर उभारून नातीला हा छंद अभिमान अंगी, निमित्ताचे वेगी सारे ओझे, करुणा वचनी लाभो एक सरे, नेगावे दुसरे आड येऊ, नातीला हा छंद अभिमान अंगी, निमित्ताचे वेगी सारी ओझे, तुका म्हणे सांडी लटिक्याचा संग, तुका म्हणे सांडी लटिक्याचा संग, आनंद तो मग प्रगटेल, नातीला हा छंद अभिमान अंगी, निमित्ताचे वेगी सारी ओझे। प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला भंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज आणि श्री महाराजांच्या गाथेतील तुम्हा आम्हाला जो नरदेह मिळालेला आहे, हा नरदेह नाशिवंत आहे, जाणार आहे, कालांतराने का नाही होईना, पण प्रत्येकाला या जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे, बरं का? कालांतराने का होईना, पण या जगाचा निरोप प्रत्येकाला घ्यावा लागणार आहे। खऱ्या अर्थाने प्रत्येकाला जावं लागणार आहे, प्रत्येकाला या ठिकाणी या जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे। मग तो कोणीही असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, ज्ञानी असू द्या, अज्ञानी असू द्या, कुठल्याही प्रकारचा जीव जरी असेल तरी त्याला प्रत्येकाला मृत्यू आहे, मृत्यू हे आढळ आहे, 100% जाणे सत्य आहे, बरं का? मौली आपल्या आयुष्यामध्ये की नाही या ठिकाणी अनेक गोष्टी सत्य आहेत, बरं का? त्या अनेक सत्य असलेल्या गोष्टींपैकी एक गोष्ट सत्य आहे, ती म्हणजे प्रत्येकाला मृत्यू आहे। सत्य हे सत्य स्वीकारलं करणार आहे, नाकारून चालणार नाही। आलं का लक्षात? शास्त्र म्हणते राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला तरी सोडीना त्याला मृत्यू काही। एखादा राजा जरी बोलला की नाही मी माझ्या लग्ना एवढे तुला पैसे देतो, दादा जरा माझ्या पोराचं लग्न होऊ दे मग येईन, काय? तो बोलेल नाही दादा, एकदा भरली ना, घटका भरली तर मग हातातला घास हातात ठेवतो तो, तोंड आज झालेली तोंडात पण जात नाही। आपण बोलतो ना जेवता जेवता केला ना तो माणूस, ऐक ना? म्हणजे काय माहितीये का? त्यासाठी जगद्गुरु तुकोबा म्हणतात क्षण क्षण हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। आणि म्हणून त्या पद्धतीने जर आपल्याला सावधान राहायचं आहे तर मग संत समागमी धरावी, आवडी करावी तातडी परमार्थाची। आणि म्हणून जाणं हे सत्य आहे, हे कलेवर आपल्याला एक ना एक दिवस सांडायचं आहे, पण ते सांडण्याच्या आधी आपण काय करावं अशा प्रकारचं मार्गदर्शन या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबा करतात। काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा? देवाची माथा घालून या भार, आपला भार आहे ना आपण स्वतः वाहतो मौली, माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न सोडे पुंजे कुळाभिमान। माणसाच्या डोक्यावर कोणी ओझं दिलेलं नाहीये, त्यांनी स्वतःने घेतलेलं आहे। प्रपंचाचं ओझं कोणी दिलंय की आपण घेतलंय? आपण घेतलंय, कोणी द्यायला कशाला पाहिजे? अज्ञानाचं ओझं कोणी दिलंय की आपण घेतलंय? आपण ओढून घेतलंय। अंधश्रद्धेचं ओझं, भ्रमाचं ओझं कोणी दिलंय की आपण घेतलंय? आपण स्वतः घेतलेलं आहे सगळं। आणि म्हणून स्वतःहून असं ते ओझं सगळं घेतलेलं आहे त्याने, त्याला बरं वाटतंय जरा, जोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंत बरं वाटतंय, ऐक ना? तुम्ही शेतावर एकदा काय घोसाळ्यांची पाठी डोक्यावर घेतली, जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत माणूस चालतो, ऐक ना? अर्ध्या रस्त्यापर्यंत जरा व्यवस्थित दनादन दनादन येतो, नंतर पायात पाय उतरायला लागतात त्याच्या, घरी येईपर्यंत असं होते कधी कोणी येते उतरायला, एखादा आवाज देतोय त्यात जर एक आवाजच नाही आला तर त्याला असं वाटतं काकू बघायला। तसंच आहे आपलं प्रपंचाचं ओझं पण तसंच आहे, बरं का? माणसाकडे जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत तो स्वतःहून टाकायला मागत नाही, बरं का? माणसाकडे जोपर्यंत ताकद आहे ना तोपर्यंत स्वतःहून टाकायला मागत नाही। ज्या वेळेला त्याची ताकद संपते, आता ताकद म्हणजे काय तर बघा, आर्थिक कायिक वाचिक मानसिक, बरं का? आर्थिक कायिक वाचिक आणि मानसिक
हे चारही प्रकारचे भगवंताने आपल्या बरोबर शिल्लक दिलेली आहे. आपले खिसे भरून दिले ना देवाने, नाही का? आर्थिक आहे, कायिक आहे, वाचिक आहे, मानसिक आहे. हे खिसे जोपर्यंत भरलेले आहेत ना तोपर्यंत मनुष्य मस्त मजा करतो, आहे की ना? एकदा खिशातलं संपलं तर मग मात्र त्याला पश्चाताप होतो. अरे होतं त्यावेळेला मी कसेही वापरले, आता त्यावेळेला मात्र मी विचार केला नाही, आता संपले, आता काय करू? बरं का? मशाला गेला ना माणूस, एकदा त्या खिसा भरलेला असतो ना, बाबा हे घे ते घे हे घे ते घे, त्याला भान राहत नाही. आणि मग सगळे संपले का मग बोलतो तिकटाला 100 रुपये दिले, लक्षातच नाही राहिला मला तिकटाचे पैसे ठेवायचे. बरं का? तुम्हाला सांगू का, तिथे तिकटाला पैसे कोणाकडून तरी घेता येतील, तिथं आपले संपले का कोणी देणार नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी. बरं, कोणीच नाही. कोणाचा पिता जगी या माता ही कवणाची, कन्या पुत्र ही नसते आपली, भार्या तर परक्याकडची, बंधू भगिने सगळे सोयरे, हातहित संपत्तीची, कोणी नसे जगी आपुले, धरी कासतू धर्माची. तिथे कोणाकडून तरी उसने घेता येतील, इथे उसनवार चालत नाही. देवाने आपल्याला आपल्या बरोबर आयुष्यात संपणार नाही एवढी श्री शिल्लक दिलेली आहे. आलं का लक्षात? आपण म्हणतो ना, चोच निर्माण करण्याच्या आधी भगवंतांनी काय केलेला आहे? दाना निर्माण केलेला आहे, म्हणजे त्याची व्यवस्था केलेली आहे. तुम्हा आम्हाला या ठिकाणी जन्माला घालण्याच्या आधी भगवंताने आपली सगळी व्यवस्था केलेली आहे. पण नेमकं झालं काय माहितीये का? तारुण्य अवस्थेमध्ये आपल्याला किती खर्च करायचं ते म्हणजे नियोजन नाही आपलं, नाही का? आपल्याला जमलं नाही ते. डोळ्यातून काही बघितलं, कानातून काही ऐकलं, सगळ्या इंद्रियांनी जशी पाहिजे तशी कर्म केली. मग त्यामुळे काय झालं? भगवंतानी जी काही श्री शिल्लक दिली होती ती संपून गेली. आर्थिक, कायिक, वाचिक, मानसिक सगळी संपल्यानंतर मग मनुष्य काय करतो? तेव्हा देवाचा धावा करतोय, तेव्हा बोलतोय त्यावेळेला देवाचं केलं असतं बरं झालं असतं. कारण उसने भेटत नाही ना कोणाकडून, आहे की नाही? म्हणून मग यासाठी जगद्गुरु तुकोबा पहिल्या चरणामध्ये आपल्याला ओळख करून देतात. हे कलेवर सांडायच्या आधी माणसाला भांडवल गेला का मग धंदा सुचतो. भांडवल येतो पण धंदा सुचत नाही. अलग लक्षात? आता बघा, अनेकांना वेगवेगळ्या मार्गातून पैसे आलेले आहेत, पण त्यावेळेला त्यांना धंदा सुचत नाही. माऊली जो त्यांचा विचार करतो तो काय बोलतो माहिती? एवढं जर आम्हाला आलं असतं ना. अलग लक्षात? ज्याला आले त्याला डोका नसतो, तर त्याला बुद्धी नसते. त्याची बुद्धी काय करते माहितीये का? त्यावेळेला त्याला घुमवून ठेवते, अशी साक्षी फिरवून ठेवते त्याला, बरं का? आणि मग त्याची परिस्थिती कोणी बघितली ना, मग तो बोलतो एवढं जर आम्हाला आलं असतं तर काहीच्या काही केलं असतं, आहे की नाही? त्याला पण सुचतंय काहीच्या काही करायचा, पण कधी भांडवल संपला का त्याला काय म्हणतात? भांडवल संपला का धंदा सुचणे. तसं आम्हाला देवाने दिलेले भांडवल जोपर्यंत आम्हाला डोळ्यातून व्यवस्थित दिसते तोपर्यंत देव पाहत नाही, तेव्हा नको त्या पाहतोय, आहे की नाही? दृष्टी गेल्यावर मग बोलतो देवा तुला बघायचे, पण आता मला दृष्टी नाही. भांडवल गेलं का मग धंदा सुचतो माणसाला. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा म्हणतात, कलेवर सांडाच्या आधी आपला आख ओझ देवावर टाका. हरिर करता हरिर भोगता, आहे की नाही? हे मिले अनंते तैसीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. त्या देवाच्या माथ्यावर हे ओझं टाका, म्हणजे काय होईल? आपलं जरा हलकं होईल, नाही? हलकं होईल की नाही? गोसाल्याची पाठी घेऊन बाई इथून गेली, नाही का? रिक्षाला गेली, इथून कल्याणला जायचं होता, खडवली स्टेशनला गेली. खडवली स्टेशनला गर्दी बघते तारा, बापरे बापरे बापरे. आणि माऊली परिस्थिती अशी आहे खडवली स्टेशनची, तर त्या स्टेशनला असलेल्या माणसांपैकी 90% आपल्याला ओळखत नाही. अंगाली बंगाली सगळी. बाबा खरंय का खोटं आहे? खडवलीची ट्रेन जर कधी थांबली तर त्याच्यातून माणसं जर उतरली मावशी, तर 90% माणसं आपण ओळखीत नाही. खरंय की कुठे? असू द्या, फक्त आपला विषय काय माहिती का? ती एवढी माणसं तिने बघितल्यावर ती मावशी विचार करायला लागली का रिक्षा 4-5 होती, तिथं रिक्षा नुसती कशी गुरगुर करी तिथपर्यंत आली. आता एवढी माणसं चढणार आहे, त्यात अजून माझी पाठी पण काय बोलते, लोकल लिहिली तरी कशी? लोकल आल्यावर बघते तर चढायला जागा नाही, एवढी माणसं कशी तरी बिचारी चढली. लेडीज चढल्यावर पाठी डोक्यावर होती. शेजारचे सांगते काकू पाठी खाली ठेव. बोलते आता एवढी माणसं आहेत, एवढी माणसं लोकल घेऊन चालले ना, माझी पाठी पण जर खाली उतरवली तर अजून तिला वजा होईल. समजतंय का काही? ऍक्च्युली पाठी सकट तिचा वजा घेऊन चालली लोकल, पण तिला काय वाटते माझ्या डोक्यावर आहे म्हणजे लोकलला वजा नाही.
अशी अवस्था माणसाची झालेली आहे, प्रपंचाचं ओझं. याच्या पलीकडे सांगू का, ज्या वेळेला ते कुत्र गाडीच्या मधून चालतंय ना साठी घालून, तो बोलतो गाडी मी ओढतो. अलग लक्षात भाव करता येते, त्याला असं वाटतंय का गाडीच मी ओढतोय की काय. पण हे विचार ज्या वेळेला त्या बैलाला कळतात ना कुत्र्याचे, त्यावेळेला ते बैल एक त्याच्या पेकड्यात लाथ मारते चालता चालता, तेव्हा ते कुत्र ओरडत ओरडत बाजूला जात आणि लांब वरून पाहतंय. यार बोलतो मी बाजूला झालो तरी गाडी चालते. माणूस बोलतो ना 4 दिवस जर मी कमवून नाही आणले तर तुम्ही भुकेचे राहा. बोलतो ना मी कमवतो, मी आणतो, मी 4 पैसे कमवतो म्हणून तुम्हाला खायला प्यायला भेटतंय. मी जर कमवले नाही तर तुम्हाला भीक मागायला लागेल. अशा परिस्थितीत माणूस बोलतो. त्याला लगेच ती बाई उत्तर देते, हो माहिती आहे कमवून आणता, सगळं आणता, बरोबर आहे, चहा तरी करता येते का अजून. काय बोलते, तुम्हाला चहा तरी करायची माहिती आहे का. 4 दिवस जर माहेरी गेले ना भुकेचे राहायला लागेल तुम्हाला. मी आहे म्हणून तुम्ही खाता. हा बोलतो मी आहे म्हणून तुम्ही खाता. कुत्रा बाजूला झाला तरी गाडी जाते. काय बोलली, असे कित्येक गेले ना लोक. मरो मरो जाती वडिले गेले ही प्रचिती. आजा गेला पडजा गेला बाप मसने गेला, देखत देखत नातू पणतो तोही तैसा झाला. परिवर्तन काही आहे नाही, काहीच नाही. आम्हाला असं वाटतंय फक्त आम्ही आहे तोपर्यंत आमचा संसार चालू आहे, आम्ही आहेत म्हणून संसार चालू आहे, आम्ही आहे म्हणून हे सगळं काही चाललंय. ज्या दिवशी आम्ही जाऊ त्या दिवशी सगळं थांबेल. दादा काहीही थांबणार नाही, उलट आधी डब्बल जोराने पडेल, अधिक प्रगती होईल. काही कोणा वाचून कोणाचं काही थांबत नाही. म्हणून कलेवर सांडायच्या आधी आपलं हे ओझं देवाच्या माथ्यावर टाका. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा, देवाची माथा घालून या भार सांडी कलेवर ओवाळून. का आम्ही देवाच्या चरणी तो भार ओझं वाहत नाही, त्याला कारण काय माहितीये का, आमच्या अंतःकरणामध्ये अभिमान आहे. नाथीला हा छंद अभिमान अंगी, निमित्ताचे वेगी सारे ओझे. कसला अभिमान आहे माणसाला. तुम्ही कुठल्याही परिस्थितीत विचार करा, कुठल्याही बाजूने विचार करा, माणसाकडे काय एकाच प्रकारचा अभिमान आहे का. माझ्यासारखी भाजी अख्ख्या आली कोणाची नसते. माझ्यासारखा स्वयंपाक कोणालाच करता येत नाही. अभिमान. आणखी बोलतात अख्ख्या गावात जर 1 नंबर सुंदर असेल ना तर आमकेची सून. ते स्वतः बोलते बरं. आपला अभिमान दाखवायचा आहे ना आपल्याला, नाही का. अख्ख्या गावात बऱ्याच बायांच्या गंटनीत, पण आपल्या एवढी मोठी गंटन अजून कोणचीच नाही. मी एकदा मांडवत गेले ना का सगळ्या बाया माझ्याकडे बोलत बसते. अभिमान आहे की ना. मी ज्ञानी आहे, मी पंडित आहे, मला सगळं येत आहे. मीच लावला का झाला काम, त्याचा कार्यक्रम झाला समजा बरं का. ज्ञानाचा अभिमान, संपत्तीचा अभिमान, वेगवेगळ्या प्रकारचा अभिमान माणसाकडे येतो आहे की ना. ज्याला ज्ञानाचा अभिमान आहे ना त्याने रावणाला आठवावं. बरोबर आहे की नाही. 4ही वेद मुखगत होते, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. ज्ञानाचा ज्याला अभिमान असेल ना त्याने रावणाला आठवावं आणि मग आपला विचार करावा, माझे किती ग्रंथ पाठ आहेत, माझ्या किती ओव्या पाठ आहेत, माझे किती काय आहेत, मी कसा भक्ती करतोय. ज्याला भक्तीचा अभिमान असेल त्यानेही रावणाला आठवावं. कारण सांगू का तुम्हाला, आम्ही अजून पण आमच्या देवाला वाहण्यासाठी शेजाऱ्यांच्या आवारातली फुलं चोरून आणतो. ही भक्ती आहे आमची. अलग लक्षात. काळ्याच्या पंगतीला जर गेलो आणि लाडू जर असते ना बाबा, तर पात्रातला लाडू बाजूला करून दुसरा मागून घेतो, एक नातवाच्या हातात देतो, 2 रुमालात गुंडलतो, तर संध्याकाळची व्यवस्था करून घरी घेऊन येतो. करायची गोट आहे. गावकीचं जेवण जर असेल तर अर्धी माणसं जेवायला राहिलेली असताना आमच्या टोपशा व्हायला लगेच सुरुवात होते. संध्याकाळची व्यवस्था लोक करून ठेवतात. तुमच्याकडचं मला माहित नाही, मी स्वतः डोळ्यात बघितलंय काही ठिकाणी म्हणून मी सांगतो. बरोबर आहे ना. या गोष्टी काही चुकीच्या आहेत का. गावकीची भांडी होती का तुमची. गावावेळून जे भांडी असतात ते आहेत का तुमची. पहिल्यापासून तेवढीच आहेत का कमी होत्यात मध्ये मध्ये. नाही का. कुठं जातात बरं ती या मामाया. गावकीची भांडी ऑटोमॅटिक कमी होत्यात, ते जातात कुठं बरं. पलेगावची उशीर तर येणार नाही, दानगावची पलेगावला जाणार नाही, नडगावची दानगावला येणार नाही. काय आम्हाला भक्तीच कळली नाही, त्याला काय करणार आम्ही.
महत्वाचा विषय काय माहिती आहे का, आम्हाला अभिमान वेगवेगळ्या प्रकारचा आहे. आमच्या अंतःकरणामध्ये जो अभिमान येतो तो अनेक प्रकारचा अभिमान येतोय, वेगवेगळ्या प्रकारचा अभिमान येतोय. सांगा ना, मग आमची भक्ती जर अशी असेल तर आम्ही रावणाला आठवायला पाहिजे ना. का आठवायला पाहिजे माहिती आहे का, ज्या वेळेला मातीच्या लिंगाची पूजा आई करते हे रावणाने बघितलं बरं का. त्यावेळेला रावण काय बोलला आईला, आई अगं तू दशग्रंथी ब्राह्मणाची आई असताना मातीच्या लिंगाची पूजा करतेस. कैलासा सकट त्याला घेऊन येतोय. काय म्हणाला रावण, कैलासा सकट त्याला घेऊन येतोय म्हणजे कोणाला, महादेवाला. आहे की नाही मग, महादेवाला त्याला घेऊन येतोय. आणि गेला रावण. रावणाची स्तुती करत असताना, रावणाची ओळख करून देत असताना असं म्हटलेलं आहे, रावण ज्ञानी अभिमानितो. बरं का, रावणाची ओळख करून देताना काय सांगितलंय, रावण ज्ञानी. आपला पहिला विषय असेल ज्ञानाचा, जर आपल्याला अभिमान असेल तर आपण कोणाला आठवायला पाहिजे, रावणाला. कारण दशग्रंथी ब्राह्मण, चतुर्वेदी, चारही वेद त्याचे मुखोद्गत, चारही वेदाचं महावाक्य आहे मौली. एक वेद म्हणतोय अहम ब्रह्मास्मी. ज्या देवाला आम्ही इकडे तिकडे शोधतोय ना तो मी आहे. अहम ब्रह्म आस्मी. मी, अहम म्हणजे मी, ब्रह्म, आस्मी मी आहे तो. दुसरं वेद म्हणतोय तत्वमसी. तो ब्रह्म म्हणजे तोच आहे. तत म्हणजे तो, त्वम म्हणजे तू, असी म्हणजे आहे. तिसरा वेद बोलतो प्रज्ञानाम ब्रह्म, म्हणजे आत्मा ज्ञान रूप आहे. चौथा वेद बोलतो आयम आत्मा ब्रह्म. काय म्हणतात, आत्मा म्हणजेच ब्रह्मरूप आहे, आत्माच ब्रह्मरूप आहे. अशा प्रकारे चारही वेदांचे महावाक्य आहेत. आपला विषय असा आहे की एवढं ज्ञान त्याला, तरी सुद्धा काय अवस्था झाली त्याची. भक्तीचा विचार करत असताना आम्ही रावणाला आठवावं. त्याला कारण काय माहिती आहे का, तर ज्या वेळेला तो कैलासाला हात घातला त्याने महादेवा सकट आणायला, त्यावेळेला धरणीकंप व्हायला लागला. सगळे देव विचार करायला लागले. ब्रह्मदेव बोलतो मी तर काहीच केलं नाही, विष्णुदेव बोलतो मी काहीच केलं नाही, रुद्र म्हणतो मी काहीच केलं नाही. सगळे देवांचा इकडे तिकडे धावपळ झाली की आपण जर काहीच करत नाही तर मग धरणीकंप होतो कसा. सूत्र त्याच्या हातात आहेत सगळी, मग ज्याच्या हातात सूत्र आहे तो जर काहीच करत नाही तर मग धरणीकंप होतो कसा. बरं, इकडे पार्वती शिवाला विचारते, महादेवाला विचारते हे काय चाललंय. त्यावेळेला महादेव बोलतात, एक माझा भक्त आहे ना तो खेळतोय. काय सांगितला, एक भक्त आहे ना माझा तो खेळतोय, त्याला खेळू दे काय खेळायचं ते. आणि मग नंतर काय झालं माहितीये का, ज्या वेळेला ऐकतच नाही तेव्हा महादेवाने एक पाय कैलासावर ठेवला मौली खाली. बरं का, पाय ठेवल्याबरोबर तो खाली कैलासाच्या खाली दडपला गेला. तिथून सुटका होण्यासाठी त्याने सगळ्या प्रकारचे राग आळवले, देवाची स्तुती केली, देवाचं स्तवन केलं. तुम्हाला कुठल्याही मार्गातून जर मुक्त व्हायचं असेल आणि देवाला प्रसन्न करून घ्यायचं असेल ना तर आपण काय केलं पाहिजे, देवाची स्तुती केली पाहिजे, स्तवन केलं पाहिजे. सांगा ना, आमच्या घरी देव येतो, मूर्ती रूपाने गणपती येतो, आम्ही आरती करतो म्हणजे काय करतो, आरती करणे म्हणजे देवाची स्तुती करणे, आरती करणे म्हणजे देवाचं स्तवन करणे. त्याच्यामध्ये बोलण्यासारखं बरंच आहे पण आपल्याला वेळ कमी असल्यामुळे आपण पुढे पुढे सरतो. बरं का, आता मी फक्त एवढंच सांगतो, आरतीमध्ये आपण सुद्धा आपल्या बऱ्याच चुका होतात. जर आपल्याला आरती व्यवस्थित बोलता येत नसेल तर तुम्ही पुस्तक घेऊन आरती बोला, त्याच्यात काही कमीपणा नाही. चुकण्यापेक्षा सरळ बोला. बरं का, चुकण्यापेक्षा सरळ बोला. पुस्तक ठेवा, पुस्तकात वाचून बोला. बरं का, आरती करणे म्हणजे देवाची स्तवन करणे, स्तुती करणे. एखादा पाहुणा जर आपल्या घरी आला, त्याला जर आपण वेडी वाकडी जर स्तुती केली तर तो राहील का आपल्याकडे, थांबेल का, नाही. मग तसं देव आपल्या घरी पाहुणा आलेला आहे की नाही, मग देवाची स्तुती, देवाचं स्तवन योग्य तेच झालं पाहिजे, आहे की नाही. असो, तर मग त्याने सगळ्या प्रकारचे राग अडवले. पण काय केलं माहितीये का, आतड्याचा तुंतुना आणि शिराचा तंबोरा केला. म्हणून मी म्हणतो, शेजाऱ्यांच्या आवारातली फुलं चोरून आणून भक्ती करणाऱ्यांनी कोणाचा आदर्श घ्यावा, कोणाचा विचार करावा, रावणाचा. तेवढी भक्ती आपली श्रेष्ठ आहे का. माळ हातात घेतली की दूध उतू जातं हे पहिले याला कळतंय. बरं, बसलाय कुठं, देव रूम मध्ये, देवाच्या खोलीमध्ये, बाई किचन ओट्याच्या बाजूला आहे. हा देव खोलीतले आवाज देतो, अगं दूध उतू गेलं बघ. तेव्हा ती बाई बोलते, आमचे हे सर्वज्ञ झाले, कारण मी किचन ओट्याच्या जवळ असून पण दूध ओतू जाते ते मला कळलं नाही. पण यांना मात्र
त्या देवखोलीमध्ये समजलं. आता मग तिचा भ्रम दूर केला. कसं माहितीये का मावशी, ताई, तू किचन वट्या जवळ होती पण अख्खी मोबाईल मध्ये गेली होती, त्याच्यामुळे दूध अख्खा जरी उडून गेला असता तरी तुला तू जवळ असताना काही समजलं नसतं. बरं, दुसरं, तो देवाच्या खोलीत असताना सुद्धा त्याला का कळलं तर त्याचा लक्ष देवपूजेकडे कमी होता, तुझ्या ठेवलेल्या दुधाकडे जास्त होता. कारण त्याला माहित आहे हिचा नेहमी असाच असतंय, आणायला कोणाला लागतंय याला. समजतंय ना, सर्वज्ञ वगैरे असं काय नाही होता, काय दिसा विसा लागला समजा विसा लागला असं काय नाही. मग तुम्ही विचार करा, आम्ही माळ घेतल्यानंतर जर आम्ही सांगत असू आमच्या सुनेला का बाय खालच्या ताईकडे जा, 2 पायल्या पीठ नेलाय तिने, 8 दिवस झाले विसरले ते बघा, मला आठवण झाली, आता आठवण झाली, म्हणजे ती बोलते माल ठेवली का परत आठवणार नाही, आता माल घेतलेला आठवण झाली. संत काय म्हणतात माहितीये का, तुम्हाला संसारात सुद्धा परमार्थ आठवावा. काय म्हणतात संत, तुम्हाला संसारात सुद्धा परमार्थ आठवावा. आम्ही एवढे भ्रमिष्ठ आहोत की आम्हाला परमार्थात संसार आठवतोय आणि मग आम्ही बोलतोय आम्ही भक्ती करतोय, आम्ही परमार्थ करतोय. शक्य आहे का? नाही. पुढे चलो आपण. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा, नाथीला हा छंद अभिमान अंगी, निमित्ताचे वेगी सारे ओछे. हे ओछे आपण काय केलं पाहिजे, त्या देवावर सोपवलं पाहिजे. मग कसं पाहिजे, करुणा वचने लाभो एक सरे, नेदावे दुसरे आड येऊ, तुका म्हणे सांडी लटक्याचा संग. सगळ्यात महत्वाचं, आपल्यामध्ये जर परिवर्तन करून घ्यायचे नाही तर आपण चांगल्याच्या जोडीला बसा. सज्जन को सज्जन मिला तो हो गया 2-2 बात, और गधे को गधा मिला तो खा गया 2-2 लात. कोण म्हणते? कबीर महाराज म्हणतात. आम्ही आमच्या देवाच्या गळ्यामध्ये हार अर्पण करण्यासाठी जी प्राजक्ताची फुलं आणतो, ती प्राजक्ताची फुलं ज्या दोऱ्यामध्ये ओवतोय, गुंफतोय, काळांतराने त्या दोऱ्याला सुद्धा प्राजक्ताचा सुगंध येतो. बरोबर आहे की ना? आम्ही कोणाच्या जोडीला बसावं हे आम्हाला कळलं पाहिजे. म्हणून तुका म्हणे सांडी लटक्याचा संग. आता प्रामाणिकपणे सांगा, आपल्याला कोणती मैत्रीण शेजारी जास्त आवडते? आपल्या सासूच्या चुगल्या करणारे का सासूबद्दल चांगली बोलणारे? मला माहिती आहे तुमच्याकडून उत्तर मला अपेक्षित होतं, पण तुम्ही बोलणार नाही, आहे की नाही माऊली? मित्राची लावालावी करत असेल ना, तो मित्र जास्त आवडतो मित्राला. बाबा बरोबर आहे की? एखादा माणूस जर अख्ख्या गावाचा सर्वे घेऊन आला ना बसायला आमच्याकडे, तर चहा देऊन पाठवतो, त्याला जेवायला आम्ही आग्रह करतो का अजून सांग बाबा काहीतरी, कारण गावाचं आम्हाला काही माहितच नाही, तुझ्याकडून तरी माहित होत आहे. आणि काही माणसं गावामध्ये स्पेशल असतात बरं का याच्यासाठी, खास असतात ती, बरं का? वरच्या नाक्यावर झाला का खालच्या नाक्यावर, खालच्या नाक्यावर झाला का वरच्या नाक्यावर, परत मधल्या नाक्यावर, अलग लक्षात. अख्ख्या गावाचा सर्वे त्यांना माहिती असो. मी म्हणेन एवढा वेळ जर त्यांनी देवासाठी खर्च केला ना तर परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, बरं का? परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबा म्हणतात, तुका म्हणे सांडी लटक्याचा संग, आनंद तो मग प्रगटेल. आपल्याला आनंदात जर राहायचं असेल, अगदी सुखाने समाधानाने जर राहायचं असेल, तर त्यासाठी अतिशय साधा आणि सोपा उपाय संतांनी दिलेला आहे. देवाची यद्वाय उभा क्षणभरी तेणे मुक्तीच्या साधियल्या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असो, ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या दानबाव गावातील हे भोईर परिवार आणि या भोईर परिवाराच्या मातोश्री कैलासवासी विमल पांडुरंग भोईर आईसाहेबांना मागच्या वर्षी आजच्या दिवशी, आजच्या तिथीला देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आज ही आपण प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. त्यांच्या पश्चात खऱ्या अर्थाने सप्तपदी फिरत असताना पत्नी पतीला काही आश्वासनं देत असते, काही वचनं देत असते, आणि पती पत्नीला आणि पत्नी पतीला देत असते. अशा प्रकारे एकमेकाला वचनं देत असतात. त्यामध्ये मुख्य वचनं काय असतात माहिती आहे का, की आम्ही शेवटपर्यंत एकमेकाला साथ देऊ. बरं का माऊली? शेवटपर्यंत एकमेकाला साथ देऊ असे वचन असतात. आता त्यावेळेला सप्तपदीला ते काय बोलतात ते आम्हाला कळत नाही ना, यांचं ध्यान पण वेगळीकडेच असतो. काय माऊली? नवराचं नवरीचं ध्यान वेगळीकडेच असतो. अलग लक्षात. बरं, त्या हार घालताना नवरा नवरी उचलाची पद्धत कुठल्या शास्त्रात आहे? बरं आहे का? कुठल्या शास्त्रामध्ये कुठं वाचलाय? 1 नंबर भिकार पद्धत आणली आम्ही, दरिद्री पद्धत 1 नंबर. मी तर म्हणतो उचला जातात ना त्यांना कान पडत होते.
आता 2-2 महिने बोलून झालाय त्यांचा, आधी भेटून झालाय सगळं काही ना, तुम्ही इथं काय शायनिंग मारताय? ती विधी आहे. आपल्या आयुष्यामध्ये जे काही 16 संस्कार सांगितलेत का नाही, त्या 16 संस्कारांपैकी तो एक संस्कार आहे. तो संस्कार म्हणजे संस्कारच झाला पाहिजे. त्याचा आम्ही काय करून ठेवलंय माऊली? आहे की नाही? मंगलाष्टका बोलते त्याच्याकडे ध्यान नाही. त्याला कारण आहे. इकडचा फोटोवाला बोलतो इकडे बघ, तिकडचा कॅमेरावाला बोलतो इकडे बघ. आहे की नाही? तो बोलतो अंतरपाठ खाली कर, एक बोलतो वरती कर. त्या ठिकाणी आशीर्वाद रूपी मंगलाष्टका देत असतात, आशीर्वाद देत असतात. त्यावेळेला खरं तर ते स्वीकारत असते. सावध त्यावेळेला माणसाने झालं पाहिजे. असो, या ठिकाणी या दोन्ही उभयतांनी दिलेली वचनं आणि त्या पद्धतीने या ठिकाणी त्यांचं असलेलं कार्य खरं तर आमचे बाबा पांडुरंग सदू भोईर, त्याचप्रमाणे या आईसाहेबांची मुलं मंगलदादा असतील, अरुणदादा असतील, आणि अशा प्रकारे हा भोईर परिवार, या भोईर परिवारातून आईसाहेब मागच्या वर्षी आजच्या तिथीला, आजच्या दिवसाला त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी आज ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खरं तर या ठिकाणी ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा असे म्हणतात की देवाची या माथा घालोणी या भार सांडी कलेवर ओवाळणे. पहिले ज्याच्या माथ्यावर भार घालायचा आहे तो देव कसा आहे, त्या देवाची ओळख प्रथम आम्ही घेतली पाहिजे. कारण आज या कलियुगामध्ये देवांचा बाजार भरलेला आहे. बरं का, बाजार भरलेला आहे. त्या देवाची ओळख करून देत असताना तुम्ही अनेक शास्त्रांचा अभ्यास करा, पुराणांचा अभ्यास करा. देव हा एकच सांगितलेला आहे, ब्रह्म हे एकच सांगितलेलं आहे. ब्रह्म अनेक नाहीत. बरं का, अनेक ब्रह्म हे आमच्या चर्मदृष्टीला दिसतात, चामड्याच्या दृष्टीला दिसतात. अनेक देव हे आमच्या चामड्याच्या दृष्टीला दिसतात. ज्या दिवशी आम्हाला ज्ञानचक्षु प्राप्त होईल ना, त्या दिवशी अनेक देवांमध्ये आम्ही एकच देव पाहू. अनेक देवांमध्ये एकच देव पाहू. उदाहरण सांगतो, माणूस एकच असतो. आलं का लक्षात? रवी दादा आमचे एकच आहेत. माझ्यासाठी मित्र आहेत, त्यांच्या बाईसाठी पती आहेत, त्यांच्या मुलांसाठी बाबा आहे, त्यांच्या आई वडिलांसाठी मुलगा आहे, त्यांच्या भावासाठी भाऊ आहे, बहिणीसाठी भाऊ आहे, मामासाठी भाचा आहे, मावशीसाठी भाचा आहे, आत्यासाठी भाचा आहे. समजतंय ना? सासऱ्यासाठी जावई आहे, साडूसाठी साडू आहे, मेवणीसाठी मेवणा आहे. व्यक्ती एकच आहे. बरं का, मेवणी जर जोडीला असेल तर त्यांची ओळख जावई म्हणून करून देऊ चालणार नाही. भावच आहेत आमचे. बाप जर जोडीला असेल तर मुलगा आहे माझा, वडील जर जोडीला असतील, आई जर जोडीला असेल तर मुलगा आहे माझा. मुलं जर त्यांच्या जोडीला असतील आणि त्या मुलांना जर त्यांच्या मित्रांनी विचारलं हे कोण, काका का? नाही, वडील आहेत माझे, बाबा आहेत माझे. त्यांची पत्नी जर जोडीला असेल तर मैत्रिणी विचारतात हे कोण? माझे मिस्टर आहेत, पती आहेत. समजतंय ना? व्यक्ती एकच आहे. पण ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने तो कार्य करतो ना, त्या नात्यामुळे त्या पद्धतीने त्याला नाव पडलं. त्याच्याही पुढे सांगतो ना, माणूस एकच आहे. सकाळी दूध, प्रत्येक घरी दुधाच्या पिशव्या टाकतो, त्यावेळेला तो कोण असतो? दूधवाला. दुधाच्या पिशव्या संपल्या टाकून की लगेच तो पेपर टाकतो सगळ्यांच्या घरी, त्यावेळेला तो कोण असतो? पेपरवाला. पेपर टाकून झाले की तो लगेच त्यांच्याच एका नाक्यावर वडापावची टपरी लावतो, त्यावेळेला तो कोण असतो? वडापाववाला. संध्याकाळच्या वेळेला एका सोसायटीमध्ये तो वॉचमॅनचं काम करतो, त्यावेळेला तो कोण असतो? वॉचमॅन. माणूस एकच आहे. पण ज्यांना पेपर टाकतो ना, तो लगेच बोलतो तो पण आमचा पेपरवाला. दुसरा लगेच बोलतो नाही, तो दूधवाला आहे. बाबा तो एकच आहे, फक्त तुमची दृष्टी पाहण्याची त्या कर्माप्रमाणे, त्या कार्याप्रमाणे. तसंच सांगतो तुम्हाला, देव हा एकच आहे, ब्रह्म हे एकच आहे. पण त्या ब्रह्माचे प्रकार शास्त्रामध्ये 14 मांडलेले आहेत. चतुर्दश ब्रह्म 14 प्रकार मांडलेले आहेत. ते कसे ते पण सांगतो. आत्मा एकच आहे. आपल्या अंतःकरणामध्ये आत्मा, देव हा एकच आहे. ज्या वेळेला तो आमची सेवा करतो ना, त्यावेळेला तो निर्गुण असतो. निर्गुण स्थितीमध्ये आमची सेवा करतोय ना तो, आहे की नाही? तुम्हाला सांगू का, नखापासून केसापर्यंत प्रत्येक इंद्रियाला जो चालना देतोय माऊली, ताट पुढे आल्यानंतर हाताला जो चालना देतो की हात ताटामध्ये गेला पाहिजे,
बोटांना चालना देतोय, घास वळवलं पाहिजे, घास तोंडाजवळ नेला पाहिजे, तोंडाला चालना देतो. आता आगर, तो घास तोंडात गेल्यानंतर दाताला जिभेला चालना देतो, तो घास आत गेल्यानंतर जठराग्नीला चालना देतोय. जे चांगलं ते शरीरासाठी घेतोय आणि जे नको ते मलमूत्रापासून तो विसर्जित करतोय. प्रत्येक इंद्रियाला जो चेतना देतोय ना त्याला म्हणतात चैतन्य ब्रह्म, निर्गुण ब्रह्म, चैतन्य ब्रह्म. आम्ही मिनिटाला सेकंदाला काय कर्म करतोय ना याची साक्ष ठेवण्यासाठी जो आमच्या अंतरी आहे त्याला म्हणतात साक्ष ब्रह्म. तोच देव ज्या वेळेला आम्हाला त्याच देवाची ओळख करून देण्यासाठी आमच्या रूपामध्ये येतोय ना त्यावेळेला त्याला म्हणतात सगुण ब्रह्म. बरं का, अनेक प्रकार आहेत. सगुण ब्रह्म, निर्गुण ब्रह्म, चैतन्य ब्रह्म, साक्ष ब्रह्म, खम ब्रह्म, मितिका अक्षर ब्रह्म, 14 प्रकार ब्रह्माचे आहेत. पण ब्रह्म मात्र एकच आहे. त्याच्याही पलीकडे सांगू का तुम्हाला, सहज कळेल बघा. पंखा फिरल्यानंतर आम्हाला हवा लागते, बल्ब पेटल्यानंतर आम्हाला उजेड लागतो, फ्रीजमुळे आम्हाला थंड पाणी मिळते, हीटरमुळे आम्हाला गरम पाणी मिळते, एसीमुळे आम्हाला थंड हवा मिळते, वॉशिंग मशीन मध्ये आमचे कपडे धुतले जातात, मिक्सर मध्ये आम्हाला मसाला वाटणा होतो. बरोबर आहे. इलेक्ट्रिक शेगडीवर आमची मशिनरी करपवली, आपलं हे काय बोलतात त्याला, भाकरे भाजल्या जातात. ही उपकरणं जरी वेगळी असली तरी वीज मात्र त्याच्यासाठी एकच आहे, वीज एकच आहे. तसं देव प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने जरी आम्हाला दिसत असला तरी तो देव एकच आहे. बघा, ज्या वेळेला गीतेवर निरूपण करत असताना, गीतेवर गीता त्या ठिकाणी सांगत असताना कुरुक्षेत्रावर, बरं का, भगवंत काय म्हणतात की अर्जुना, हा जो ज्ञानकर्म संन्यास योग आहे ना, हा योग मी सहसा कोणाला सांगितलेला नाही, कोणाला सांगत नाही. नवे त्या ठिकाणी ओळख करून देताना आई वडिलांना सुद्धा सांगितलेला नाही, अशा पद्धतीने भगवान म्हणतात. बरं का, हा योग मी सहसा कोणाला सांगितलेला नाही. मग त्यावेळेला सांगत असताना काय बोलतात माहितीये का भगवान अर्जुनाला, हा योग पूर्वी मी सूर्याला सांगितला, हा योग पूर्वी मी सूर्याला सांगितला, सूर्याने मनुला आणि मनुने इक्षुकाला सांगितला, तोच योग आज तू माझा परम भक्त म्हणून तुला सांगतो. बरं का, अर्जुन बोलतो, देवा माझा भ्रमाचं निरसन होईल असं काहीतरी बोला, माझ्याकडे भ्रम येईल असं बोलू नका, कारण तुमची जन्मतारीख मला माहिती आहे. काय बोलतो अर्जुन, देवा तुमची जन्मतारीख मला माहिती आहे, माझी जन्मतारीख मला माहिती आहे ना, माझ्या वाचनात असं आहे का सूर्य तर अनादिकालचा आहे, मनू तर आपल्या पार आधीच आहे, इच्छुक आपल्या पार आधीच आहे. काय नाही, फक्त उचला आणि बाजूला घ्या त्याला, फक्त रडू नका इथं बस. आलं का लक्षात? आपल्याला एकच तास कार्यक्रम करायचे, फक्त व्यवस्थित शांत चित्ताने, बरं का. तर अर्जुन काय म्हणतो भगवंताला, तुमची जन्मतारीख माहिती आहे, माझी जन्मतारीख माहिती आहे, मग सूर्य कधीचा, मनु इक्षुक कधीचा, माझ्याकडे भ्रम येईल असं काही बोलू नका ना. आता सांगू का त्याच्या पुढे, त्याची ओळख करून देताना भगवंत म्हणतात अर्जुना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मनां सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. काय म्हणतात भगवंत? बघा, ब्रह्म एकच आहे पण त्याला अनेक रूपाने काय यावं लागतंय तर बघा, धर्माची स्थापना करण्यासाठी अधर्म माजला ना, दुष्ट प्रवृत्ती माजली की दुष्टांचा नाश करण्यासाठी भगवंताला यावं लागतंय. श्रीराम प्रभूंना काय यावं लागलं? राक्षसी वृत्तीचा नाश करण्यासाठी, दैत्याचा नाश करण्यासाठी श्रीराम प्रभूंना यावं लागलं. भगवान श्रीकृष्णांना काय यावं लागलं? दैत्याचा नाश करण्यासाठी, दुष्ट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी, भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी. जगद्गुरु तुकोबा का आले? माऊली ज्ञानोबांनी का कार्य केलं? शांती ब्रह्मनाथ महाराजांनी का कार्य केलं? त्यांचं कार्य बघा ना काय आहे, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टमिती परोपकारे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अरे अर्जुना, ज्या ज्या वेळेला धर्माची स्थापना करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी, भक्तांचं रक्षण करण्यासाठी मी येतोय ना, त्यावेळेला तू माझ्या बरोबर असतो. काय म्हणतात भगवंत?
ज्या वेळेला मी येतो ना त्यावेळेला तू भक्त म्हणून माझ्या बरोबर असतो. फक्त फरक एवढाच आहे, अंतर्ज्ञानातून मला कळतंय, तुला दाखवून द्यावं लागतंय. दाखवण्यासाठी संत येत असतात बरं का. हे मधलं जे आहे ना, हे देव आणि आपली भेट करून देण्याचं काम कोण करतात? संत करतात. म्हणून अखंड आणि अखंड आपण संतांच्या संगतीला पाहिजे, संतांच्या जोडीला पाहिजे बरं का. आता सांगा ना, तिळात तेल आहे की नाही? तिळामध्ये तेल आहे, पण तिळ आपण असं वाडगा भरून पुढे घेतलं आणि काहीतरी नामस्मरण करत बसलो, काहीतरी वेगळ्या प्रकारचं काहीतरी करत बसलो, तर ते तेल निघेल का? बरं निघेल का? किंवा त्याला सांगितलं आपण तेल असेल तर तुझ्यात हिंमत असेल तर बाहेर यायचं, येईल तो? नाही ना. दुधामध्ये तूप आहे, पण अगदी ते तूप भरून जर आपण समोर घेतलं आणि वाट बघत बसलो, तूप कधी बाहेर येत आहे? दही होईल त्याचं, फुटेल ते, तूप नाही बाहेर येणार. उसामध्ये साखर आहे, पण प्रक्रिया करावी लागते. तिळामध्ये तेल आहे, प्रक्रिया करावी लागते बरं का. दुधामध्ये तूप आहे, प्रक्रिया करावी लागते. प्रक्रियेशिवाय तुम्हाला ती वस्तू प्राप्त होणार नाही. तसं आमच्या आत देव आहे, अहम ब्रह्मास्मी. आमच्या अंतःकरणामध्ये आमच्या आत आहे, तो देव आहे म्हणून आम्ही कार्य करतोय. फक्त प्रक्रिया आहे, प्रक्रिया आहे. काय प्रक्रिया आहे? शांत चित्ताने 1 तास आम्ही हे प्रवचन श्रवण करायचं आहे. आलं का लक्षात? एकाग्र चित्ताने, तन मन इथं सगळं पाहिजे. नाही तर इथं बसली तरुण घरी गेला मन बघून असं नको. मनाने आम्ही कुठेतरी भटकत असतो, असं नाही. तन मनाने एकाग्र चित्ताने आम्ही काय करायचे? इथे श्रवण करायचं आहे बरं का. जे आम्ही 1 तास श्रवण करतोय ना, ते आम्हाला कमीत कमी रवंत करायला आठवडाभर पुरलं पाहिजे बरं का. जे आम्ही इथे श्रवण करतोय ना, ते कमीत कमी आठवडाभर पुरलं पाहिजे. कसं पुरेल माऊली? त्याला म्हणतात मनन. बघा ना, ऐका ना, आपण जनावर ज्या वेळेला मालावर चरायला नेतो, गाई म्हैशी बैल आहे की नाही, त्यावेळेला माहिती आहे त्या जनावरांना आपलं पोट खूप मोठं आहे की नाही, जनावरांचं पोट. मग त्यांना माहिती आहे की आपला मालक फक्त 2 तास माळ रानावर ठेवणार आहे, 2 तासानंतर घरी नेणार आहे. त्या 2 तासामध्ये त्यांना पोट भरून घ्यायचं असते आपलं, बरोबर आहे ना मामा? ते काय करतात माहितीये का? घे 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 करतात. धान्य जे काय असेल ते, अन्न जे काही चारा असेल तो घे 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 करतात. घरी आले की निवांत रवंत करत असतात. दत्तगुरूंनी जे 24 गुरु केले ना, ते असेच मामा, बरोबर आहे की नाही? ज्या जीवाकडे जो चांगला गुण अनुभवायला आला तो आत्मसात केला आणि मग त्याची ओळख करून देताना माऊली म्हणतात, जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण. गुरुशी आले अपार पण जग संपूर्ण गुरु दिसे. आम्हाला जर शिकायचंच असलं ना, तर जो आमचा वैरी आहे ना, तो सुद्धा आमचा गुरु होऊ शकतो. त्याच्याकडे जी काही वृत्ती आहे ना, त्या वृत्तीचा त्याग करण्याचा गुण तुम्ही घ्या, तो गुरुस्थानी असेल. पिंगळा नावाच्या वेशीचा गुण दत्तगुरूंनी घेतला. बघा ना, आम्ही ज्या ठिकाणी दृष्टी वेगळ्या प्रकारची ठेवतो बरं का, तिचा सुद्धा गुण दत्तगुरूंनी बरेच असे. 24 गुरु म्हणजे अनेक गुरु आहेत, पण 24 गुरूंची ती यादी आपल्याला भागवतामध्ये पाहायला मिळते बरं का, अनुभवायला मिळते. असो, महत्वाचा विषय काय आहे? जनावर ते चारा घे घे करतात, घरी आले की रवंत करतात, निवांत निवांत रवंत करतात. बघितलं असेल तुम्ही, कधीतरी अनुभव घेतला असेल. तसं आम्ही सुद्धा 1 तास हे प्रवचन अगदी 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 मनापासून श्रवण करायचं आहे. घरी गेलो ना की एक 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 गोष्ट आम्हाला अनुभवायला येते, आठवायला येते. आठवायची गरज लागत नाही. फक्त आता मनपूर्वक अंतःकरणपूर्वक जर ऐकली असेल ना, तर समोर जी स्थिती उभी राहील ना, त्यावेळेला लगेच तो बोध निर्माण होत असतो. ती आठवण लगेच आम्हाला येते. मग आम्ही काय करतोय? रवंत करतोय. त्याला म्हणतात मनन. आता आपण करतोय ते श्रवण. श्रवणाच्या नंतर काय आहे? मनन. आपला विषय काय? प्रक्रिया.
काय प्रक्रिया? श्रवण केला, मनन, बरोबर आहे. आता मनन केल्यानंतर मग आमचं काय विचार आहे किंवा आम्ही काय केलं पाहिजे, तर त्याला म्हणतात निजध्यास. सांगू का? दिवा पेटलेला आहे, पेटत्या दिव्याला हात लावू नये, मला चटका बसेल हे मला कळलं तर त्याला ज्ञान म्हणतात. बरोबर आहे, ज्ञान म्हणतात. त्याच्यावर मी विवरण घेतलं, त्याच्यावर मी विचार केला, त्याच्यावर मी मनन केलं. अरे खरं आहे, जर दिव्याला हात लागला तर चटका बसेल, पण बघू तर खरी काय होत आहे. मला माहिती असून सुद्धा जर मी त्या दिव्यावर हात लावत असेल, त्या ज्योतीला स्पर्श करत असेल, तर समजा मला असलेल्या ज्ञानाचा उपयोग काहीही नाही, त्याला ज्ञान नाही, मग त्याला अज्ञान म्हणतात. बघा, माझ्या डोळ्याने काय पहावं हे मार्गदर्शन मला प्राप्त झालं की त्याला ज्ञान म्हणतात. ते नको ते पाहिल्यानंतर मला काय होईल आणि चांगलं पाहिल्यानंतर मला काय होईल म्हणून मी माझ्या मनामध्ये विचार केला की मी चांगलंच पाहायचं, याला निजध्यास म्हणतात. आणि पाहायला सुरुवात केली, त्याला मनन म्हणतात. आणि पाहायला सुरुवात केली, याला निजध्यास म्हणतात. म्हणजे मी काय कर्म करायची हे मला श्रवणातून कळलं, काय केलं काय नाही केलं तर काय होईल याचं विवरण मी घेतलं, म्हणजे मनन केलं. आता मी तसं वागायला लागलो, जगायला लागलो, याला म्हणतात निजध्यास. ही प्रक्रिया ज्या वेळेला आमच्याकडून घडेल, त्या दिवशी ज्या देवाला पाहण्यासाठी, ज्या देवाला शोधण्यासाठी आम्ही इकडे तिकडे भटकतो, इकडे तिकडे फिरतोय की नाही, तो देव माझ्या घरात, माझ्या अंतरात आहे, निर्गुण रूपाने आत्मा म्हणून माझी सेवा करतोय, याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. त्याला म्हणतात आत्मदर्शन, आत्मसुख. ते कशातून प्राप्त होत आहे, तर ते आत्मज्ञानातून प्राप्त होत आहे. बरं का, आत्मज्ञानातून. आता आत्मज्ञान म्हणजे काय, तर त्या आत्मज्ञानाची व्याख्या सांगत असताना संत म्हणतात, ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण तया नाव ज्ञान. आपण इतरांना कधी शोधायचंच नाही, आणि इतरांना शोधायला गेलो ना माऊली की काय होतंय माहितीये का, त्याच्यामध्ये भ्रम निर्माण होतोय, आपल्या अंतःकरणामध्ये द्वेष निर्माण होतोय, तिरस्कार निर्माण होतोय, आहे की नाही. रवी भाऊ असे करतात, हे दादा असे करतात, मामा असे करतात, हे मामा असे करतात. हेच जर मी शोधत राहिलो दादा, तर माझ्यामध्ये परिवर्तन व्हायचं कधी? खरी भक्ती माझ्याकडून घडेल का? आता आपण इकडे येऊ, चला सांगा ना, जगद्गुरु तुकोबांनी कोणत्या संप्रदायामध्ये कार्य केलं? चैतन्य संप्रदाय. बरं का, जगद्गुरु तुकोबांनी ज्या संप्रदायामध्ये कार्य केलं, तो संप्रदाय कोणता? चैतन्य संप्रदाय. माऊली ज्ञानोबांनी ज्या संप्रदायामध्ये कार्य केलं, तो संप्रदाय कोणता? नाथ संप्रदाय. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष ओढला गहिनी प्रती, गहिनी प्रसाद निवृत्ती दातार ज्ञान देवा सार चोदली. नाथ संप्रदाय. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी ज्या संप्रदायामध्ये कार्य केलं, तो संप्रदाय कोणता? दत्त संप्रदाय. बरं का, दत्त संप्रदाय. तुम्ही मला नाथ महाराजांचा एक तरी ग्रंथ किंवा एक तरी ओवी अशी दाखवा की त्यांनी नाथ संप्रदायावर टीका केलेली आहे. एक तरी ओवी मला दाखवा अशी. तुम्ही मला जगद्गुरु तुकोबांची एक तरी ओवी अशी दाखवा की त्यांनी ज्ञानोबांवर टीका केलेली आहे. मला माऊलींची एक तरी ओवी अशी दाखवा की त्यांनी जगद्गुरु तुकोबांवर टीका केलेली आहे. तुम्ही म्हणाल त्यावेळेला जगद्गुरु तुकोबा होते, नामदेव महाराज होते, गोरोबा काका होते, कान्होपात्रा होती, जनाबाई होती. सांगा ना मला एक तरी अशी ओवी दाखवा ना की त्यांनी टीका केले, त्यांचा परमार्थ बरोबर नाहीये, ते चुकीचं करतायत म्हणून. सांगण्याचा उद्देश काय माहितीये का? नाथीला हा छंद अभिमान अंगी, आमच्याकडे नम्रता यावी म्हणून जगद्गुरु तुकोबांनी गाथा दिलेली आहे की अभिमान यावा म्हणून. साधं आहे ना, कशाला जास्त अभ्यास करायला पाहिजे ना, कशाला जास्त पांडित्य प्राप्त करून घ्यायला पाहिजे. साधं आहे ना हे. म्हणजे अगदी अगदी अज्ञानी माणसालाही कळेल की जगद्गुरु तुकोबांनी जी गाथा आम्हाला दिलेली आहे ती आमच्या अंतःकरणामध्ये अभिमान निर्माण व्हावा म्हणून दिलेली आहे की नम्रता यावी म्हणून दिलेली आहे. त्याच्याही पुढे जाऊ. जगद्गुरु तुकोबांनी गाथा जी आम्हाला दिलेली आहे त्या गाथेतून आम्हाला दुःख प्राप्त व्हावं की सुख प्राप्त व्हावं? सुखासाठी दिलेली आहे ना, परमसुख परमानंद प्राप्त व्हावा. माऊली ज्ञानोबांनी जी ज्ञानेश्वरी आम्हाला दिलेली आहे ती आमच्या उद्धारासाठी दिलेली आहे.
आमचं भलं व्हावं, आमचं कल्याण व्हावं म्हणून ती ज्ञानेश्वरी आम्हाला दिलेली आहे. मग सांगा ना, मी गाथेचा अभ्यास करून जर मला ते कळत नसेल, मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करून जर मला कळत नसेल आणि मी नुसता द्वेष करत असेल, मत्सर करत असेल, तिरस्कार करत असेल, अभिमान जर माझ्या अंतःकरणामध्ये गच्च भरलेला असेल, तर सांगा ना, मी परमार्थ करतोय की अजून दुसरं काय करतोय? काय करतोय मी? काय होतंय माझ्याकडून? परमार्थ अतिशय सोपा आहे, भक्ती अतिशय सोपी आहे बाबा, अतिशय सोपी आहे. जी जगद्गुरु तुकोबांनी भक्ती केली ना, ती भक्ती करा तुम्ही. जी माऊली ज्ञानोबांनी भक्ती केली ना, ती भक्ती करा. उलट अर्थ किती सोपी करून दिले बघा माऊलींनी आपल्याला. योग याग विधी, ज्याच्याने तुमच्या देहाला कष्ट होतात, त्रास होतो बरं का, तुम्हाला अनेक गोष्टी अनेकांवर अवलंबून राहावं लागतंय, ज्या गोष्टींमध्ये, ज्या परमार्थामध्ये तुम्हाला स्वतंत्र नाहीये, तुमचं मन स्थिर होत नाहीये, मन विचलित होत आहे, देहाला कष्ट होत आहे, त्रास होत आहे, का तो मार्ग तुम्ही स्वीकारता? का म्हणून त्या मार्गाने आम्ही जावं? ज्या मार्गाने आमच्या अंतःकरणामध्ये उपाधी निर्माण होत असेल, का म्हणून आम्ही ते मार्ग स्वीकारावा? साधा आणि सोपा मार्ग संतांनी आम्हाला दिलेला आहे. तुम्हाला होम हवन करायचं असेल, यज्ञ याग करायचा असेल, त्यासाठी समोरच्यावर अवलंबून राहावं लागते आपल्याला. मंत्रोच्चार करणारा पाहिजे, ती विधी करणारा पाहिजे, पैसा अडका पाहिजे. एखादी पूजा जरी नुसती घरामध्ये घालायची म्हटल्यानंतर काय साधं काम आहे का ते? आता जे करतात त्यांचं त्यांनाच माहिती. दरवर्षी मामा त्या ठिकाणी मंदिराचा वर्धापन दिन तुम्ही साजरा करता, मग 1.5-2 दिवसाचा कार्यक्रम त्यांच्याकडे असतो. पण त्या 1.5-2 दिवसासाठी कोणाकोणाची मनं राखावी लागतात, कोणाकोणाच्या कशा प्रकारे काय 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 परमार्थात सुद्धा. लग्नात तर जावायच्या अंगात येते वेगळंच, पण परमार्थ करत असताना सुद्धा आम्ही मान अपमानाला भुकलेलो असतो ना. एखाद्या महाराजाला जर वेळेवर आम्ही दिलं नाही ना, शेळी मान जर दिला नाही तर त्याची मान भलतीकडेच वळली जाते. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, आम्ही परमार्थ करतोय की वेगळं काही करतोय? संतांनी ज्या कामासाठी आमच्याकडे ही गाथा दिलेली आहे, ज्या निमित्ताने, ज्या उद्देशाने आम्हाला ज्ञानेश्वरी दिलेली आहे, ते कार्य आमच्याकडून घडलं पाहिजे ना. आणि ते सोपं आहे ना. दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आपण स्वतः जिथे पाहिजे तिथे तो परमार्थ, ती भक्ती करू शकतो. असं साधा परमार्थ आणि साधी भक्ती संतांनी आपल्याला लावून दिलेली आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करेल? सांगा ना, तुम्हाला नामस्मरण करायचं जर असेल तर तुमच्या खिशात साधारणतः किती पैसे पाहिजेत? नामस्मरण जर तुम्हाला करायचं असेल तर तुमच्या खिशात साधारणतः किती पैसे पाहिजेत? किती पैसे असतील तर तुम्ही नामस्मरण करू शकता? सांगा ना, तुम्हाला नामस्मरण जर करायचं असेल तर साधारणतः तुमच्या शरीरामध्ये किती ताकद पाहिजे? 1 रुपया खिशात नसताना आम्ही पाहिजे तसं नामस्मरण करू शकतो. उलट अगदी खिसा गरम असला ना का माणसाला देव आठवत नाही. खरंय का खोट आहे? कधीतरी आम्ही पण असा मस्त असा मोठा बंगला, 2-4 गाड्या पुढे उभ्या आणि मस्त अशी मजा करणारी माणसं बघितली ना का पटकन मनामध्ये आता या घरी जर जन्माला आलो असतो ना, बस फक्त नुसती प्रवचना कीर्तना नाही, असा नुसता हेच केलं असतं, 1 रुपया कोणच्या जवळून घेता नसता. पण देव बोलतो, दादा तू जर तिथं असताना तर आधी इथं नसता, तुला धरून आणायला लागलं असता. खरंही खोट आहे? म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, ठेविले अनंते. आलं का लक्षात? माय माऊली नाही ना बाई, तो पहिला असताना तो लय भारी होता, तिथं जर जमला असता तर असतो नेंडूला झाला असताना. 25 वर्ष झाली बाईच्या लग्नाला. मला लागतंय रोग बोलायला, मी ठेवीत नाही. आणि या समाजामध्ये याची गरज आहे हो का माऊली? का गरज आहे माहिती आहे का? तशी प्रकरणं आम्हाला पाहायला मिळतात. कलियुग आहे ना, आणि या कलियुगामध्ये काय होईल सांगू शकत नाही. म्हणून काही गोष्टी बोलाव्याच लागतात. तुम्ही नुसतं मवाळ बोलत बसाल ना बाबा तर काही परिवर्तन होणार नाही, काही परिवर्तन होणार नाही. तुम्ही विचार करा ना, आम्ही परमार्थ करत असताना देवाच्या नावात चोरांचा बाजार करतो. या ठिकाणी अनेक माणसं आहेत, माझ्या माय माऊली आहेत, आणि ग्रंथांचा अभ्यास करणारी माणसं आपण आहोत. माझ्यापेक्षा जास्त कीर्तनं तुम्ही श्रवण केलेली आहेत, प्रवचनं तुम्ही कीर्तन श्रवण केलेली आहेत, अनेक प्रकारचं वाङ्मयाचा अभ्यास तुम्ही केलेला आहे बरं का. तुम्हाला एक विनंती करून मी एक प्रश्न विचारतो, तेवढे प्रश्नाचं उत्तर द्या. आणि जर कोणाकडे असेल ना ते उत्तर तर खरंच मलाही बरं वाटेल जरा. पत्ता खेळून गणपती जागवणे हे कुठल्या शास्त्रात लिहिलेलं आहे?
नाही. गणपती जागवण्यासाठी पत्ता खेळणे भोंगा आहे का वरती आहे? गावात ऐकायला जात असेल ना, मी गाववाल्यांना चॅलेंज करतो, गाववाल्यांना ज्यांच्या घरी गणपती येतात आणि जे पत्ता खेळतात त्यांनी मला इथं येऊन सांगावा कुठल्या शास्त्रात लिहिलेलं आहे गणपती जागवण्यासाठी पत्ता खेळणं. अरे लाज वाटायला पाहिजे आपल्याला. धर्माचं कार्य करत असताना आपण अधर्म करतोय. तिथं देवाच्या समोर कित्येकांची घरं उद्ध्वस्त होतात, कुटुंब उद्ध्वस्त होतात, मुलं बाळ रस्त्यावर येतात. देवालयाची ही पावती आहे का? देव घरा आल्यानंतर आपल्याला सुख शांती आणि समाधान प्राप्त झालं पाहिजे. देव द्यायला कधी चुकत नाही मावशी, आमची कर्म चुकतात. बरंच काही बोलण्यासारखं आहे. त्या देवाला मूर्ती रूपाने निरोप देताना मी काय करतोय रे? डीजे लावतोय, नको त्या प्रकारची गाणी लावतोय. माझ्या आई बहिणींनी खाली मान घालावी अशा प्रकारची गाणी त्या ठिकाणी लावतोय, उलटे सुलटे नाचतोय. काहीतरी भिकार विचाराची माणसं पिऊन त्या मिरवणुकीमध्ये, त्या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सामील होतात आणि उलटे सुलटे नाचतात. काय आनंद वाटतो त्यांचा त्यांना माहिती. आणि मग इतर धर्माची लोक आमच्या सारख्यांच्या कानाला धरतात दाखवतात, ते बघा तुमचे, त्यांचं काही चुकत नाही माऊली. एक विशिष्ट प्रकारचा समाज आम्हाला आमच्याकडे असं पाहायला मिळतो की त्यांच्या धर्मस्थळावर कधी तुम्हाला डीजे पाहायला भेटणार नाही. भेटल? त्यांची लहान लहान पोरं पण बघाल ना, धर्माप्रमाणे धर्माच्या आचरणाप्रमाणे त्या ठिकाणी कार्य करतात. त्यांना शिकवण तशी असते तसे कार्य करतात. ती शिकवण चुकीची आहे की बरोबर आहे त्याच्याशी मला गरज नाहीये, पण ते त्या पद्धतीने राहतात. मी म्हणे आमची त्याच वेळची पोरं बघा ना काय करतात. काय अवस्था निर्माण झालेली आमच्या समाजामध्ये. 20-20, 25-25 वर्षाची पोरं आज पिऊन मरायला लागली, आई बापाची आधी जायला लागली. अरे एखादा आजारी होऊन जातो ना दादा, आई वडिलांनी प्रयत्न करूनही त्यांच्या हाताला लागत नाही ना, त्यावेळेला त्यांना काही वाटत नाही. वाटत नाही म्हणजे काय माहिती आहे का, की कर्मधर्म संयोगाने किंवा नैसर्गिकरित्या आजार होऊन तो गेला, पण एखादा त्याच्या चुकीमुळे ज्या वेळेला तो जातो ना दादा, त्यावेळेला त्यांच्या आई वडिलांना खूप दुःख होत असते, खूप दुःख होत असते. समजवण्याचा प्रयत्न सगळे करत असतात. आणि आज कलियुगामध्ये दादा तुम्हाला मित्रांबरोबर जायला पाहिजे, बारमध्ये बसायला पाहिजे, तेव्हा तुम्ही उद्ध्वस्त व्हायला, असं काही नाही. घरात बसल्या बसल्या उद्ध्वस्त होता तुम्ही. घरात बसल्या बसल्या ऑनलाईन गेम खेळून बर्बाद झाला, आत्महत्या केली. चला तुम्हाला उदाहरण दाखवतो. घरात बसल्या बसल्या मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळत होता तो. मित्र बोलायचे याला कुठला व्यसन नाही, सुपारीच्या खंडाचा व्यसन नाही, मित्रांमध्ये नाही, कधी कधी ढाब्यावर दिसत नाही, कधी पिताना दिसत नाही. मग हा बर्बाद झाला कसा बर्बाद झाला? कलियुगामध्ये अनेक साधनं आहेत बर्बाद होण्याची, पण तुम्हाला सांगू का, उद्धार होण्याचा साधन फक्त एकच आहे, सत्संग, संतांचा संघ, एकच साधन. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, देवाची माता घालून या भारसांडी कलेवर ओवाळून नातीला हा छंद अभिमान अंगी. एकरूप झालं पाहिजे देवाचे, जरा सुद्धा असं वेगळं पण नको. आम्ही देह म्हणून जोपर्यंत कार्य करतो ना तोपर्यंत आम्हाला सगळं आलं, सुख दुःख, जय पराजय, मान अपमान सगळं आलं, कारण देह म्हणून कार्य करतो ना आम्ही. मी म्हणून जोपर्यंत कार्य करतो तोपर्यंत सगळा उपद्व्यापच त्याला आले, कारण मी करता म्हणशी त्याने तो दुःखी आणि कष्टी बसली, पण श्रीराम करता म्हणता पावशी यश कीर्ती आणि प्रताप. आम्ही मी कधी शोधतच नाही, मी डायरेक्ट देवाला शोधायला जातो. जोपर्यंत मी सापडत नाही तोपर्यंत देव आयुष्यात सापडत नाही. ज्या दिवशी मी सापडेल ना, मीच्या बाजूलाच देव आहे, नवे नवे मीच देव आहे. शास्त्र सांगते ना दादा, वेद सांगतात ना, अहम ब्रह्मास्मी. बाई तुझ्या पाया पडताना पती हा परमेश्वर म्हणून पाया पडते. मग परमेश्वराला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे ना, का परमेश्वर कधी दारू पित? अरे आंब्याच्या झाडाला जर आंबे आले तर तो आंबा पानाने बहरलेला असतो, हिरवागार असतो. त्या पानांच्यातून आम्हाला आंबे शोधावे लागतात. माऊली खरं आहे की खोटं आहे? चिकूच्या झाडाला चिकू येतात ना माऊली, त्यावेळेला ते चिकूचं झाड पानांनी बहरलेलं असतंय. पेरूच्या झाडाला पेरू येतात त्यावेळेला तो पेरूचं झाड सुद्धा पानांनी बहरलेलं असतंय. म्हणजे ते बाळ जन्माला येताना त्या आईच्या अंगावर हिरवी साडी असते.
ती आई हिरव्या साडीने सुशोभित दिसत असते. मुवाच्या झाडाला ज्या वेळेला मुवाची फुलं येतात ना, एक तरी पान असतंय फुलं येताना, मग जे बाळ जन्माला येताना त्याच्या आईच्या अंगावर जर वस्त्र ठेवत नाही, हिरवी साडी जर काढून घेऊन जात आहे, तर त्याची करून तुमच्या अंगावर वस्त्र राहतील. सोपं आहे ना. कशाला मोठं ज्ञान ना ते संस्कृत ना हे ना ते ना इकडून तिकडून आरवा करून ना, मग काही गरज नाही. हे साधं उदाहरण घ्या, उद्धार होईल तुमचा. हे साधं उदाहरण आहे ना. ज्या अर्थी ते बाळ जन्माला येताना त्या मुवाच्या झाडाला मुवाची फुलं येताना जर एकही पान ते त्या झाडावर ठेवत नाही आणि त्याची करून जर आम्ही पिलो, बरं ही बुद्धी कोणाची आहे? संत्र्या चांगल्या आणल्या आम्हाला, मस्त की वरची साल काढ, आपला घर खा, ताज्या ताज्या खा, आम्ही कुजवत बसलो. बरं का, नुसत्या कुजवल्या नाही मुली, त्याच्यामध्ये अशी जंतू पडतात, असे ते विचविच करायला लागतात ना, तेव्हा मग त्याची भारी प्युअर होते. बोलतात आणि मग ती देताना पण बोलतात असं पेटवून दाखवते, बघा किती प्युअर आहे भावाची. अरे पण याला भिकार विचाराच्या माणसाला कळली पाहिजे, जी बोटावर पेटते ती पोटात काय करत असते. आतड्या सडवते, काळीज सडवते, फुफ्फुस सडवते. जेव्हा डॉक्टर बोलतात आता देवाला पण प्रार्थना केली तर देवही वाचवू शकत नाही. कारण का, याने कधी देवाचा विचार केला नाही की त्या देवावर मी कसला अभिषेक करतो. देव आहे ना, मग कसला अभिषेक करतो आपण त्याच्यावर. साध्या साध्या गोष्टी आम्हाला कळू नयेत, ही खंत आहे, म्हणून आम्हाला बोलावं लागतंय. दादा, आज आमच्या समाजामध्ये खऱ्या अर्थाने नको तिकडे आमची मुलं आम्हाला पाहायला मिळतात, नको तिकडे पाहायला मिळतात. जे काम आम्ही करायला हवं, जे कार्य आम्ही करायला हवं, तिथे नाही ना.